हॅलो स्टुडंट्स, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केनच्या मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोअरीज मध्ये आता आपल्याला नवीन एक मेथड बघायची आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ हॅलोजन एक्सचेंज मेथड. मेथडचं नाव बघा, हॅलोजन एक्सचेंज मेथड. हॅलोजन एक्सचेंज मेथड. काही बुक्स मध्ये याला हलाइड एक्सचेंज बनलेला आहे. हॅलोजन एक्सचेंज आणि हलाइड एक्सचेंज अर्थ एकच होत असतो. बघा याच्यामध्ये काय होणार, एक हॅलोजन दुसऱ्या हॅलोजन साठी एक्सचेंज होणार आहे. आतापर्यंत आपण असं बघितलं होतं की हॅलोजनेशन ऑफ अल्केन मध्ये काय केलं, एक हायड्रोजन काढला आणि एक हॅलोजन त्याच्या जागी सबस्टिट्यूट केला. पण आता काय करणार आपण, एका कंपाऊंड मधला हॅलोजनच काढायचा आणि दुसरा हॅलोजन काय करायचं त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. आता ही मेथड कशासाठी वापरायची आहे, सी दिस मेथड इज एक्सक्लुसिव्हली used for preparation of alkyl iodides. फक्त अल्किल आयोडाइडच्या प्रिपरेशन साठी ही मेथड आहे. आता अल्किल आयोडाइडच्या प्रिपरेशन साठी जर ही मेथड असेल तर काय करावं लागेल बघा, एक जनरल रिएक्शन आपण घेऊया. RX प्लस आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, सोडियम आयोडाइड ऍड करावं लागेल. In a presence of a solvent that is called as acetone. Acetone च्या प्रेझेन्स मध्ये काय करायचं आहे, हा RX म्हणजे कोण असणार तुमचा, अल्किल हलाइड. पण बारकाईत बघा, हा हॅलोजन आणि हा हॅलोजन सिमिलर असणार आहे. म्हणजे इथं कोण असू शकतं, X इज इक्वल टू इट मे बी क्लोरीन, इट मे बी ब्रोमीन. मग काय करायचं, हा एक हॅलोजन ह्या हॅलोजनच्या जागी किंवा सॉरी हा आयोडाइड ह्याच्या जागी, मग हा आयोडाइड जर ह्याच्या जागी आला आणि हा एक सोडियमचा आला, म्हणजे काय झालं, हॅलोजन एक्सचेंज झाले काय एकमेकाला. मग आपलं कंपाऊंड काय तयार होईल, आयोडीन इथं येईल, RI तयार होईल. परत राहिलं काय, NaX चा प्रेसिपिटेट तयार होईल. आता इथं प्रेसिपिटेट तयार होणे अतिशय महत्त्वाचं आहे. या रिएक्शनसाठी पीपीटी तयार होणं अतिशय गरजेचं आहे. आता रिएक्शन परत एकदा चेक करा बघा, RX अल्किल आयोडाइड सोडियम आयोडाइड सोबत कंबाईन केले इन प्रेझेन्स ऑफ एसिटोन, इट विल प्रोड्यूस अल्किल आयोडाइड प्लस सोडियम हलाइड, दॅट इज सोडियम NaX प्रेसिपिटेट तयार होणार आहे. आता आपल्याला काय करायचं, एक एक्झाम्पल, दोन तीन एक्झाम्पल बघूया आपण. बघा, C2H5Cl प्लस काय होणार तुमचं NaI इन प्रेझेन्स ऑफ एसिटोन, काय तयार केलं बघा, C2H5I प्लस NaCl, ह्याचं काय तयार होईल तुमचा प्रेसिपिटेट तयार. अजून एक एक्झाम्पल घेऊया, C2H5Br प्लस NaI इन प्रेझेन्स ऑफ एसिटोन, काय तयार केलं बघा तुमचा C2H5I प्लस NaBr, ह्या NaBr चा काय तयार होईल तुमचा प्रेसिपिटेट तयार. इथं काय घेतलं बघा तुम्ही, इथाइल क्लोराइड रिएक्ट्स विथ सोडियम आयोडाइड, इथं इथाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ सोडियम आयोडाइड. आता आपल्याला बघायचं आहे की जर इथं जर आपण वेगळ्या पद्धतीचा अल्किल हलाइड घेतला, फॉर एक्झाम्पल तुम्ही C2H5I प्लस NaCl घेतला इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट दॅट इज एसिटोन, किंवा अजून एखादी रिएक्शन बघूया की C2H5Br प्लस C2H5I प्लस NaBr जर घेतला इन प्रेझेन्स ऑफ एसिटोन, बघा हा हॅलोजन इकडे येईल, हा हॅलोजन इकडे येईल, किंवा हा हॅलोजन इथे येईल, हा हॅलोजन इथे येईल असं तुम्हाला वाटेल, पण ही रिएक्शन होणार नाही. आलं लक्षात. आता ही रिएक्शन का होणार नाही आणि मग ह्या वरच्या दोन रिएक्शन का होणार, हे थोडंसं आपल्याला कुठं काय झालं, फजान रूल मध्ये आठव्याला आपण असं पाहिलेलं आहे की किंवा फजान रूल पण नंतर बघू आपण, एक असं ऐकलं की लाईक डिझॉल्व लाईक्स, पोलार सॉल्व्हंट पोलार मॉलिक्यूल पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतात, नॉन पोलार मॉलिक्यूल नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतात. इथं काय झाले बघा, बारकाईत बघा, एसिटोन का वापरला आपण. सी दिस एसिटोन, मी आता इकडे त्याचं रिझन लिहितोय बघा, रिएक्शन का होणार याचं. सी दिस एसिटोन इज पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट. आता हे पोलर अप्रोटिकचा अर्थ काय, पोलर म्हणजे त्याच्यामध्ये दोन पोल असणार आहेत, अप्रोटिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये हायड्रोजन नसणार आहे. आता एसिटोन इट इज अ कीटोन, हे काय असणार तुमचं कीटोन असेल, CH3 C डबल बॉन्ड CH3, हे झालं एसिटोन. इथं हा ऑक्सिजन आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हा काय करणार, इलेक्ट्रॉनचे स्वतःला खिचून घ्यायचा मायनस डेल्टा, कार्बनवर कुठला चार्ज
प्लस डेल्टा, तो दोन पोल्स तयार झाले का, दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड एज पोलार. इथं हायड्रोजन कुठेही रिलीज होणार नाही, दॅट्स व्हाय दिस इज अ अप्रोटिक सॉल्व्हंट. मग काय होतं बघा, आता मी काही गोष्टी सांगतो व्यवस्थित ऐका. हे NaI जे आहे, सी दिस NaI इज soluble in acetone, but this NaCl is insoluble in acetone. हा NaCl जो तयार होणार तो इनसोल्युबल असल्यामुळे त्याचा प्रेसिपिटेट तयार होईल ना. आणि मग जसा जसा ह्या NaCl चा प्रेसिपिटेट तयार होईल ते प्रेसिपिटेट वर येईल, जसं जसं NaCl वर येईल म्हणजे तुमचं प्रोडक्ट कमी होईल. मग अकॉर्डिंग टू द लीच-ॲटलेस प्रिन्सिपल इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट होईल आणि इथाइल हायड्राइडचं प्रिपरेशन जास्त होणार. बरोबर आहे का. मग आपल्याला हे बघायचं की हे सोडियम हायड्राइड ऍसिटोन मध्ये सोल्युबल आहे, हे NaCl ऍसिटोन मध्ये काय इनसोल्युबल आहे, इथं सोडियम हायड्राइड ऍसिटोन मध्ये सोल्युबल आहे आणि इथे NaBr जे तयार होतं ते ऍसिटोन मध्ये इनसोल्युबल काय. तर तुम्ही असं मगाशी सांगितल्याप्रमाणे ऐकलं असेल की लाईक डिझॉल्व लाईक. आता लाईक डिझॉल्व लाईक म्हणजे काय, आपण इथं काय काय घेतलंय, एक पोलार सॉल्व्हंट घेतलेलं आहे आणि आपल्याला मोलिक्युल्स कुठले आहेत, सोडियम हायड्राइड, सोडियम क्लोराइड, सोडियम ब्रोमाइड. मग आता इकडे या परत एकदा रिझन साठी बघा, आपल्याला काय काय कंपाऊंड आहेत, NaCl आहे, आपल्याला काय काय आहे, NaBr आहे, अजून काय आहे, NaI आहे, म्हणजे सोडियम क्लोराइड, सोडियम ब्रोमाइड, सोडियम आयोडाइड. आता तिन्ही काय करूया आपण ऍसिटोनशी कंपेअर करूया. ऍसिटोन कसं आहे, पोलर आहे. आता हे तिन्ही पोलर आहेत का चेक करूया. त्या तिन्हीतला जो पोलर अल्सो दिस इज अ कोव्हॅलंट कंपाऊंड. हे कसं आहे तुमचं कोव्हॅलंट सॉलिड आहे, सॉलिड नाही सॉल्व्हंट आहे. मग काय करायचं आहे, हे जर तुमचं कोव्हॅलंट असेल, ऍसिटोन कोव्हॅलंट असेल, तर ह्यातला जो कोव्हॅलंट असेल तो ऍसिटोन मध्ये काय होणार आहे, डिझॉल्व होणार आहे. मग आपण असं सांगितल्याप्रमाणे सोडियम हायड्राइड डिझॉल्व होतोय, याचा अर्थ हा सोडियम हायड्राइड कसा असणार, कोव्हॅलंट असणार. हे दोघं डिझॉल्व होत नाही, याचा अर्थ कोव्हॅलंट नसणार. जर तुम्ही बारकाईने बघितलं तर हे तिन्ही कंपाऊंड कसे आहेत बघा, आयोनिक कंपाऊंड्स आहेत. Na+Cl- Na+Br- Na+I-, तिन्ही पण आयोनिक कंपाऊंड्स आहेत. मग तिन्ही पण आयोनिक असतील तर अकॉर्डिंग टू द फजान्स रूल, आपण फजान रूल मध्ये 11वीला काय पाहिलेलं आहे की कुठल्याही आयोनिक कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर असतात. बरोबर. मग कुठल्याही आयोनिक कंपाऊंड मध्ये जर कोव्हॅलंट कॅरेक्टर असतील तर काय होणार आहे, हे तिघांमध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर असतील, पण तिघांमध्ये असलेले कोव्हॅलंट कॅरेक्टर वेगवेगळे असतील. कशी कोव्हॅलंट कॅरेक्टर शोधायचे आठवतंय का, हे बघा Na+Cl- Br- I-. तुमच्या फजान्स रूल नुसार जेवढा केटायन लहान तेवढं पोलरायझेशन जास्त, तेवढे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त, किंवा जेवढा अनायन मोठा तेवढं पोलरायझेशन जास्त, तेवढे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त होते. मग आता इथं आपण बारकाईने बघितलं बघा, इथे Na+, तुमचा केटायन कॉमन आहे. मग काय राहिला, एनायन कुठला, Cl- Br- I-. जर तुम्ही साइज कंपेअर केली तर I- ची साइज कशी असणार आहे, मोठी असणार. मग एनायनची साइज जेवढी मोठी तेवढं पोलरायझेशन जास्त आणि इथं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतील. म्हणजे सोडियम हायड्राइड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असल्यामुळे तो कोव्हॅलंट कंपाऊंड ऍसिटोन मध्ये कसं असणार आहे, सोल्युबल असणार आहे. ह्या दोघांमध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर्स कसे असणार आहेत, कमी असणार आहेत. त्यामुळे हे दोघं ऍसिटोन मध्ये कसे असतील, इनसोल्युबल असतील. त्यामुळे इथं आपण सोडियम हायड्राइड घेतला तो ऍसिटोन मध्ये सोल्युबल होतो, पण इथं जो NaCl तयार होतो तो काय होतो, प्रेसिपिटेट होतो. आता इथं काय होतं बघा, सोडियम हायड्राइड, इथाइल क्लोराइड प्लस सोडियम हायड्राइड, हा कोव्हॅलंट आहे, हा कोव्हॅलंट आहे. मग हा सोडियम हायड्राइड कोव्हॅलंट असल्यामुळे इथून I- बाहेर पडतात, किंवा सीधी सोडियम हायड्राइड विल फर्निश I- इझिली. तो I- काय करणार, इझिली देणार आहे. आणि इथं जर I- इझिली तयार झाले तर ते क्लोरीन Cl- ला काय करू शकतात, इझिली रिप्लेस करू शकतात. व्हॉट अबाउट दिस. आता इथं या, इथं काय झालेलं आहे बघा, आपण काय ऍड केलेलं आहे, तुमच्या इथाइल हायड्राइड मध्ये सोडियम क्लोराइड ऍड केलं. सोडियम क्लोराइड इट इज आयोनिक कंपाऊंड, ऍसिटोन दिस इज अ कोव्हॅलंट कंपाऊंड. मग हे आयोनिक आहे, हे कोव्हॅलंट आहे, हे याच्यात डिझॉल्व होणार नाही, हे प्रेसिपिटेट इथंच होईल. आणि इथं प्रेसिपिटेट झाले मग इथं Cl- बाहेर पडण्याचा चान्सच नाही. आणि इथं Cl- जर बाहेर पडल्यानंतर I- ला तो काय करणार आहे, रिप्लेस करेल का, रिप्लेस करणार. इथं सुद्धा काय होणार, हा सोडियम ब्रोमाइड तो इथंच काय होणार आहे, प्रेसिपिटेट होईल. का तर हा सोडियम ब्रोमाइड ऍसिटोन मध्ये कसा आहे, इनसोल्युबल आहे. हा सोडियम ब्रोमाइड ऍसिटोन मध्ये इनसोल्युबल असल्यामुळे काय होणार आहे, तुमचा पीपीटी इथंच तयार होईल. Br- फर्निश होणार नाही. म्हणजे हा सोडियम ब्रोमाइड विल नॉट फर्निश Br-. इथं हॅलोजन किंवा हलाइड दिला जाणार नाही, त्यामुळे हा Br- काय होणार नाही, इथं रिप्लेस होणार. इथपर्यंत लक्षात आलं का, व्यवस्थित लिहून घ्या. आता आपल्याला काय करायचंय बघा, आता आपल्याला अजून एक रिएक्शन बघायची आहे. जर समजा ह्या दोन रिएक्शन होणारच नसतील
का कमी प्रमाणात होणं हे बघायचं आपल्याला. मी जर तुम्हाला दोन रिएक्शन दिल्या की आता इथे तुम्हाला कोव्हॅलेंट कॅरेक्टर समजली का बघा. कोव्हॅलेंट कॅरेक्टर कशी असणार, Na is a more covalent character, Na will have a more ionic covalent character than NaBr and NaBr will have a more covalent character than NaCl. बरोबर आहे का. चलो जर आता आपल्याला ह्या दोन रिएक्शन परत दिल्या बघा कुठल्या, C2H5Cl plus NaBr and C2H5Br plus NaCl दोन्हींनाही किंवा दोन्हीही कंपाऊंडला ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये आपण काय केलं, ट्रीट केलं. आणि जर तुम्हाला विचारलं दोन्हीपैकी कोणती रिएक्शन होणार, ऍक्च्युअली मगाशी बघितल्याप्रमाणे इथं Cl आहे, इथं Br आहे. विल दिस Br मायनस रिप्लेस दिस Cl मायनस, म्हणजे Br मायनस हा Cl मायनस ला रिप्लेस करेल का हा प्रश्न आहे, किंवा इथला Cl मायनस Br मायनस ला रिप्लेस करेल का. अगेन इथे या बघा, ह्या ऍसिटोन मध्ये दोघंचे दोघं इनसोल्युबल असतील, पण तरी सुद्धा कंपॅरेटिव्हली सोडियम ब्रोमाइडचे कोव्हॅलेंट कॅरेक्टर सोडियम क्लोराइड पेक्षा कसे आहे इथं बघा जास्त आहेत. त्यामुळे इथून Br मायनस थोडा निघू शकतो, Cl मायनस ला तो रिप्लेस करू शकतो. म्हणजे इथं कंपाऊंड काय तयार होऊ शकतं, C2H5Br प्लस NaCl चा पीपीटी तयार होऊ शकतो. इथे NaCl चा काय तयार होईल, तुमचा प्रेसिपिटेट तयार होऊ शकतो. इथं तयार होणार नाही. म्हणजे उद्या एक्झाम मध्ये विचारलं जर ह्यातली दोन्हीतली कुठली रिएक्शन फिजिबल आहे तर तुम्ही सांगू शकता की वरची रिएक्शन फिजिबल आहे. बट दिस बोथ रिएक्शन्स आर, ह्या दोन्हीही रिएक्शन these are not Filkin stain reaction. आता आपल्या एवढ्या सगळ्यामध्ये एक मोठी मिस्टेक काय झाली तर मी तुम्हाला ह्या रिएक्शनचं नाव सांगायला विसरलो. काय आहे नाव, सी दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ फिल्किन स्टेन रिएक्शन. ह्या रिएक्शनचं नाव काय, फिल्किन स्टेन रिएक्शन. मग फिल्किन स्टेन रिएक्शन मध्ये काय होतं, अल्किल आयन रिएक्ट्स विथ सोडियम आयोडाइड टू फॉर्म एसीटोन, सॉरी इन प्रेझेन्स ऑफ एसीटोन टू फॉर्म अल्किल आयोडाइड अँड सोडियम हलाइडचा प्रेसिपिटेट तयार होतो. ह्या दोन रिएक्शन ज्या दाखवल्यात ह्या दोन्ही फिल्किन स्टेन रिएक्शन नाहीत. हलाइड एक्सचेंजच्या जरी रिएक्शन असल्या तरी फिल्किन स्टेन रिएक्शन ह्या नाहीत. लक्षात आलं का. सी दिस इज ऑल अबाउट द फिल्किन स्टेन रिएक्शन. ह्या सिक्वेन्स न नोट्स तयार करून घ्या, बाकीचं राहिलेलं आपण काय करूया नंतर बघूया. ओके लिहून घ्या.